कोल्हापूरच्या पुलाची शिरोली गावात अमरावतीतील परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणाची पुनरावृत्ती पाहायला मिळाली। शाहिद सनदे या तरुणानं 8 तरुणींचा अश्लील व्हिडिओ करून त्यांना ब्लॅकमेल केल्याचा प्रकार घडला। या प्रकरणी शाहिद सनदे आणि त्याचा मित्र शाहरुख देसाईवर हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला। पोलिसांनी शाहिद सनदेला अटक केली आणि त्याचा साथीदार शाहरुख देसाईचा शोध घेतला जातोय। पुलाची शिरोली गावकऱ्यांनी या घटनेचा निषेध केला। आज गाव बंद ठेवून आरोपीच्या कुटुंबावर कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली। तर हिंदुत्ववादी संघटनांनी शिरोली गावच्या प्रवेशद्वारापासून ग्रामपंचायतीपर्यंत मोर्चा काढला। यावेळी पोलीस आणि आंदोलक यांच्यामध्ये काहीशी शाब्दिक बाचाबाची देखील झाली। भाजपचे आमदार अमल महाडिक यांनी आंदोलनाच्या ठिकाणी भेट देऊन गावकऱ्यांचं निवेदन स्वीकारलं। दरम्यान काही काळ गावात तणावाचं वातावरण पाहायला मिळालं होतं। याच्यामध्ये या तरुणांना अटक करणं, यात अशा वृत्तीला जी साथ देत आहेत, अशा वृत्ती या सगळ्या मोडून काढण्यासंदर्भामध्ये याचा अंत शोधून त्याचा समाप्त करणं ही भूमिका आमच्या सगळ्यांची असेल, ही भावना या ठिकाणी आमची आहे। त्यामुळं मला असं वाटतंय की याच्यामध्ये, या निवेदनामध्ये या गावकऱ्यांनी असं आपल्या गावातल्या लोकांनी सांगितलेलं आहे की याच्यामध्ये त्याचा मतदानाचा हक्क काढून घेणं, पाणी कनेक्शन बंद करा, या गावातून हद्दपार करा, ही भूमिका आज गाववाल्यांची आहे। नक्कीच या गुन्ह्याची सखोल चौकशी करण्यासंदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी स्वतःचं निवेदन देतोय आणि जी चौकशी सखोल करून याच्यावर कडक कारवाई करण्यासंदर्भात आम्ही प्रयत्न करत आहोत। गावकऱ्यांनी जे निवेदन दिलं आहे, सदरच्या घटनेच्या अनुषंगाने हातकणंगले पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे। आरोपी अटकेत आहेत, तपास चालू आहे। त्या संदर्भाने वरिष्ठ अधिकारी सदर गुन्ह्यावर नियंत्रण ठेवून आहेत। तपास योग्य दिशेने चालू आहे। तपास हातकणंगले पोलीस स्टेशनला चालू असल्याने तपास त्यांच्याकडे आहे, ते प्रयत्न करतात। आम्ही त्यांना मदत करतोय। जे काय आहेत सर्व मिळून जिल्हा प्रशासन त्यात हिरिरीने तपास करत आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर आरोपी शाहिद सनदे याची प्रतिक्रिया समोर आली आहे। तो काय म्हणतोय तेही पाहूया। माझं नाव शाहिद समीर संदे, राहणार शिरोली ग्रामपंचायतजवळ टाकली गल्ली। माझं अनेक हिंदू मुलींचे शारीरिक संबंध होते व त्यांचे फोटोज अश्लील फोटो व्हिडिओ मी माझ्या फोनमध्ये ठेवलेले माझ्या मर्जीने मी आता डिलीट करतोय। सकल हिंदू समाजाने मला चांगली समज दिली आहे व इथून पुढे मी कोणत्याही हिंदू मुली किंवा महिला असो त्यांच्या नादाला नाही लागणार। कोल्हापूरच्या पुलाची शिरोली गावातील घटनेविरोधात गावकरी आक्रमक झाले। आरोपी शाहिद सनदेच्या वडिलांनी माझा मुलगा शाहिद सनदेला फाशी द्या असं म्हटलंय। 8 मुलींचं लैंगिक शोषण करणाऱ्या आरोपीच्या वडिलांनी गावकऱ्यांची, पीडितांची माफी मागितली। मुलाचं कृत्य निंदनीय असून त्याचं बिलकुल समर्थन करणार नाही। गावकरी देखील देतील ती शिक्षा आम्हाला मान्य असल्याचं आरोपीच्या वडिलांनी म्हटलंय। माझ्या मुलांनी जे कृत्य केले आहे ते अतिशय निंदनीय आहे आणि आमचं संदेह कुटुंबीय त्याला कसलाही पाठिंबा देणार नाहीत। आणि आमच्या पोलीस प्रशासनाला कळकळून विनंती आहे की तिने जे न्याय देतील ते आम्हाला मान्य आहे। गावकरी जे शोधले न्याय देतील आम्हाला मान्य आहे। पोलीस प्रशासन कशाचा विचार न करता त्याला फाशी शिक्षा द्यावी ही आमची मागणी आहे। आम्ही शिरोली गावातील सर्व हिंदू भगिनी भाऊ आमचे जे आहेत मी त्यांची माफी मागतो आणि जे पीडित तरुण आहेत त्यांची बी माफी मागतो आणि आम्हाला क्षमा करावी आणि आम्ही तुम्हाला काय मदत लागेल ते आम्ही त्याला करू आणि आमच्या मुलाला जी शिक्षा होईल ते आम्हाला मान्य आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।